दिनांक 7 जुलै 2026 रोजी या राज्याचे सन्माननीय माननीय आमदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा परभणी जिल्ह्याचा शेतकरी संवाद दौऱ्याच्या अनुषंगाने दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या सगळ्यांशी विचारपूस करावी या उद्देशाने आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले. अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू इच्छितो, परंतु सत्तेमध्ये आपण नसल्या कारणानं बऱ्याच गोष्टी करू शकलो नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि त्या पार्श्वभूमीवरच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना, जन लोकांचा रेगा साहेब आपण कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला बळ मिळेल आणि आपल्याला अधिकारांना काही गोष्टी करून घेता येतील. त्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावा अशा स्वरूपाच्या आग्रहाखातर आम्ही सर्वांनी ही भूमिका घेऊन 22 तारखेला आम्ही माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आमची बांधिलकी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराशी आहे. काले होती आणि उद्या राहील, त्यामध्ये कुठेही नसायचं कारण नाही. त्यामुळं 1989 ची पहिली लोकसभेची निवडणूक परभणीची कैलासवासी अशोकराव देशमुख साहेबांच्या रूपानं शिवसेनेने धनुष्यबाण या चिन्हावर लढली. पण त्यावेळेस पक्षाचं चिन्ह म्हणून ते त्यावेळी नव्हतं, तर आपला उमेदवार हा अपक्ष उमेदवार माझ्या संबोधल्या गेलेला होता. परंतु त्यावेळेस शिवसेनेने जे मताधिक्य घेतलं आणि अशोकरावच्या रूपानं जी आपण लोकसभेची निवडणूक जिंकली, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे सिंबॉल पण मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत धनुष्यबाणाच्या शिवाय परभणीतल्या निवडणुका झाल्या नाही. एक अपवाद वगळता 2024 चा, पण योगायोग असा होता की त्यावेळेस कोणत्याच पक्षाचं चिन्ह नव्हतं, ना काँग्रेसचं, ना एनसीपीचं, ना भाजपचं, ना शिवसेनेचं. त्यामुळे तिथं चिन्ह सगळे नवीनच होते आणि त्या नवीन चिन्हावर मला लढण्याचा योग आला आणि त्या निवडणुकीत सुद्धा मला चांगल्या मताधिक्याने परभणीकरांनी, या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी भरभरून मतांनी निवडून दिलं. त्यानंतर ही जी काय पार्श्वभूम्या घडत गेल्या, त्या काही रोज घडत आहेत, ती लोक थांबायला तयार नाही. सत्ताधारी लोक विरोधकांना विश्वासात घेत नव्हती. पूर्वी मी पण विलासराव देशमुख साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, त्यांच्या काळात सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये 10 वर्ष काम केलं. परंतु काही रेशिओ ठरलेला असायचा, 60-40, 70-30 अशा स्वरूपानं विकासात्मक निधी सुद्धा बजेटमध्ये काही प्रमाणात दिल्या जायचा. पण हल्ली ह्या 5-7 वर्षाच्या काळामध्ये विरोधकाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्यानं सत्ताधाऱ्याकडून होत होता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणलं तर कालची आमच्या परभणी जिल्ह्यातली मागची झालेली डीपीटीसी मध्ये 400 कोटीची डीपीटीसी होती. कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून माझ्याकडे फक्त 3 कोटी रुपये मला दिले. 400 कोटी डीपीटीसी म्हणजे ही स्थानिक विकास निधीसारखा विषय. म्हणजे ह्या घरातून जो काही पैसा शासनाला मिळतो तो ह्या नागरिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नागरिकांच्या सोयी सुविधासाठी खर्च करण्याचा तो राईट आहे. मग आता मी लोकसभेचा खासदार आहे, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही मला हेतू पुरस्कार डावलता, मतदानाची चेष्टा नाही केली आणि मग दरवेळेस अशा स्वरूपानं होत चाललं होतं. शेवटी कार्यकर्ता हातभर होत होता की बाबा आपण ह्या अशा परिस्थितीत आपल्याला सुद्धा काही भूमिका घ्यावा लागतील, काही विचार करावा लागेल, तरच आपल्याला लोकांसमोर जाता येईल, लोकांचे काम करता येतील. या अनुषंगाने सर्वांनी आग्रह केल्यानंतरच
आम्हाला ही भूमिका घेण्याला भाग पडलं आणि आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे सहकारी लोकसभेतील यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करून वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम या ठिकाणी करण्याचा मानस आम्ही केलेला आहे. निश्चित परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, दुमत नाही. 1989 आता ते त्या दिवशी होईल नाही, कोणी येतील सगळ्या सगळं काही सांगायचं असते आधीच. होणार आहे याच्यात काय दोन नाही. शेतकऱ्यांशी संवाद आहे का शिवसेनेचे सक्तीच आपल्याला त्या दिवशी दिली आता सगळं जत्रामध्ये औषध नवशे नवशे सगळेच असते. त्यामुळे शेतकरीच मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि शेतकऱ्याशी संवाद होणार आहे. त्या शेतकऱ्याच्या संवादानंतर एक अक्षता मंगल कार्यालय किंवा जिथं सोयीचं मंगल कार्यालय होईल अशा ठिकाणी परभणी शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांसोबत सुद्धा एक साहेबांची बैठक होणार आहे. त्यामध्ये या ठिकाणचे पुढारी म्हणतो आपले व्यापारी असतील, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए, परभणी शहरातल्या महत्वाच्या ज्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्यांशी सुद्धा संवाद त्या ठिकाणी साधला जाणार आहे. आपले काय त्यांचं मत आहे या शहराविषयी, या जिल्ह्याविषयी, त्या भावना सगळ्या त्या घेऊन त्याच्यावर काय भूमिका घेता येईल त्या बाबतीचं धोरण सुद्धा ठरवलं जाणार आहे. आज ते त्यांच्यासोबत कोण येईल त्याच्या बाबतीत आम्ही काही विचारणा केली नाही. आम्ही फक्त शिंदे साहेबांना निमंत्रण दिले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना. त्यामुळे बाकी वेळेवर कोण वेळेवर येतील आज काही सांगू शकत नाही, पण आम्ही वेळ फक्त शिंदे साहेबांचा घेतलाय. त्यामुळे वेळेवर जे येतील त्याचं वेलकम. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं अतिथी गृह आपलं कर्तव्य ते आपण कर्तव्य जुन्या शिवसेनेतल्या लोकांचा सुद्धा सगळ्यांचा आता मी माझा प्रवेश झालाय, बाकीचे राहिलेत ना सगळे आमचे. त्यामुळे त्या सगळ्यांसोबत जे कोणी येतील त्याच्या सगळ्यांचा प्रवेश आता ते ईश्वराच्या स्वाधीन आपण कुठं म्हणायचं आपल्याला मिळालं नाही मिळालं. मिळालं तर आनंदाने स्वीकारून, नाही मिळालं तर आपण आपल्या आनंदाने आपलं आपलं काम करीत राहू. शेवटी वक्त से पहले और भाग्य से ज्यादा कधी किसी को कुछ नहीं मिळता अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे आपल्या प्रारंभात असेल तर मिळेल, नसेल तर आहे तसं चाललंय. आपण तिथे आपल्या वस्तू थोडीच आहे. अपेक्षा ठेवणं काही गैर आहे का? पक्ष प्रवेशामुळे प्रलंबित राहिलेले काम पूर्ण मार्गाला लागतील. 100% लागतील. माझा एक बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा विषय पेंडिंग आहे, तुम्हाला माहिती. नाट्यगृहाचा आपलं नटराजचं मी पूर्वीपासून मागं लागत आहे. मी नवीन ते काय आणखी काही झालेलं नाही. मी आता तुम्हाला सांगतो की मी 60 कोटी रुपये परभणी महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी काल मंजूर करून घेतले.
30 कोटी रुपये नटराजच्या नाट्यगृहासाठी सुद्धा मंजूर करून घेतले. आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. आता जे आपल्या 62 गावाला इकडं मानवत तालुक्यापासून इकडं त्या लोकांना जायकवाडीचं पाणी भेटत नाही, त्याला लिफ्ट करून पाणी घेता येते, तर त्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्याची संवाद होणार आहे त्या विषयावर. आणखीनही जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत. आमची इच्छा आहे की बाबा आता शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमधून बाहेर निघणारे जेवढे रस्ते आहेत, जसा वसमत रोड असेल, जिंतूर रोड असेल, पाटील रोड असेल, गंगाखेड रोड असेल, त्या सगळ्यांचं वाइंडिंग करून हे रस्ते आता मोठे होणं गरजेचे झाले, कारण तिथून गाड्या क्रॉस सुद्धा होऊ शकत नाहीत किंवा एखादा ओव्हरटेक पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याजवळ जेवढी पेस आहे तेवढा नेक टू नेक सगळे रस्ते किमान त्या हायवे पर्यंत नेऊन सोडावे, ज्या शहराच्या हद्दी आहेत तिथपर्यंत न्यावे, अशा स्वरूपाची एक आमची मागणी आहे. बऱ्याचशा गोष्टी आता सगळ्यांच्या विचार विनिमयातून आता त्या दिवशी ज्यावेळेस सगळ्या प्रमुख शहरातल्या व्यक्तींची बैठक होईल त्यावेळेस त्यांच्या मार्फत काय मागण्या येतात महत्वाच्या शहराच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार केला जाईल. पण एक शहराला चांगली दिशा देण्याचं काम आपल्याला करायचंय आणि एवढ्यासाठीच आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. शेवटी चांगलं करून दाखवू तुम्हाला, एवढी खात्री तुम्हाला मी 100% देतो. कारण मी सीएम डेप्टी सीएम दोघांशीही चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या शहराचा मोठा बॅकलॉग आहे. सातत्यानं आपण विरोधात असल्यामुळं आपल्याकडे सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पहिल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होते त्यावेळेस बी आम्ही विरोधात होतो. आता आम्ही काही काळ सत्तेत असून सुद्धा विरोधातच असल्यासारखे होतो आणि आता तर विरोधातच होतो. त्यामुळे सोबत गेल्यावर काहीतरी आपल्याला मिळेल, काहीतरी आपल्या जिल्ह्याचं काही काम करता येईल, एवढी उदार अंत करणारा आम्ही भूमिका घेऊनच पुढे आलोय. शेवटी काय काय होते ते बघू, पण माझा आत्मविश्वास मला सांगते की आपण काहीतरी करून दाखवू. आता त्याविषयी सगळेच विषय समोर येतील. शक्तीपीठाचा येईल, 43 गावात 62 गावाच्या पाण्याचा लिफ्टिंगचा प्रश्न येईल आणि जे जे आता शेतकऱ्याचे काही आम्ही संवादामधून घेतील आहे, काही शहरातले आपल्या जिल्ह्यातले 2-4-5 शेतकरी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत अभ्यासपूर्ण. तर त्यांच्या अभ्यासातून काय काय शहराला भेडसावणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना अडचणीचे विषय आहेत. तर विजेचा प्रश्न आहे आपल्यासाठी नेहमीचाच आहे, त्याला काय आपल्याला दिशा देता येईल, केंद्र सरकारकडे जाऊ, त्यांच्याकडून काय घेता येईल, असं करून आपल्याला ह्या जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्या महत्वाच्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या तरी किमान मार्गी लागाव्या, ज्या ऐजी होईल होऊ शकतात, अशी आमची धारणा आहे आणि त्या धारणेतूनच आपण याची भूमिका घेऊन पुढे जातो. ड्रेनेजचा प्रश्न होता, पालकमंत्र्यांनी घोषणा केली त्याचा निधी जे महानगरपालिकेला द्यावं लागतं ते शासन देते, म्हणजे असं काही देते का म्हणजे सगळी टेंडर प्रोसेस झालेली आहे. एक शेवटचा लिफाफा ओपन करायचा बाकी आहे. आचारसंहिता आल्यामुळे त्याच्यामध्ये डिले होत गेला. आपल्याला माहित असावं की महापालिकेची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, काल विधान परिषदेची या सगळ्या निवडणुकाच्या आचारसंहितामध्ये हा विषय पेंडिंग राहिलेला आहे. परंतु आमचा काही त्याच्यामध्ये प्रयत्न असा चालू आहे की ती अंडरग्राउंड ड्रेनेज योजना ही आपल्याला काही थोडी सगळा विस्तारीकरण त्यात झालेलं नाही समावेश, त्यामुळे ती आणखी 200-250 कोटींची वाढू शकते. त्यामुळे तिला वाढीव प्रमाणात पुन्हा एकदा रिवाइज करून घ्यायची का ऍज इट इज ती ओपन करायची. ती शिंदे साहेब आल्यानंतर त्या दिवशी आपला निर्णय होईल. अंडरग्राउंड ड्रेनेज झाला विषय. आता जी वॉटर सप्लायची विषय आहे तो जवळजवळ 156 कोटीची आहे, पण ती जवळजवळ 250 कोटीची होणार आहे, कारण बरेचसे काही एरियामधून काही आपल्याला सुटलेलं आहे आणि काही डीएसआर रेट त्यावेळेस ती 22च्या अगोदर केलेली ती डीएसआर रेट त्यावेळेची आहे आणि आजच्या डीएसआर मध्ये त्याच्या डीएसआर मध्ये मोठा डिफरन्स असल्यामुळे याला रिवाइज करून आपल्याला हे पुनर्जीवित करायची का ऍज इट इज करायची, उरलेली नंतर सेकंड फेज मध्ये घ्यायची, हे दोन्ही निर्णय शिंदे साहेब आल्या दिवशी पूर्ण होतील. 40 साल के बाद आप सत्ता में आए सर, 40 साल के बाद सत्ता में सब चीज मिल गई, मास्टर प्लान होगा क्या परभनी में? मास्टर प्लान देखो अभी क्या क्या होगा अपन उस दिन अपने तुम आप वहाँ आई, जिस दिन मैं पूरे परभनी के नामचीन लोगों को शिंदे साहब के साथ में बात करने के लिए बिठा रहा हूँ, उस दिन ये आप सब सवाल उनसे पूछो, हम भी पूछेंगे, आप भी पूछो. अपने शहर के हित में जो भी अच्छा काम करना है वो करने के लिए हम तैयार हैं. आपण सत्तेमध्ये आल्यामुळे आता केंद्राचे रेल्वेचे प्रश्न मार्गी लागत नव्हते,
ते इथून पुढे लागतील का? कारण आपल्या इथं काही ठिकाणी काही रेल्वेला थांबा नाही, काही ठिकाणी आपल्या रेल्वेला पाहिजे तसे डबे नाहीत, किंवा मुंबईला जाण्यासाठी ज्या रेल्वे आपल्या साऊथ मध्ये ओढलेल्या आहेत ते मध्यमध्ये येण्यासाठी काय आपल्या त्याच्यासाठी प्रयत्न होतील का? सगळे प्रयत्न होतील आणि थांबे आपण बरेच मिळवले. नव्याकडला नव्हते, शिरूला नव्हते, परतूरला नव्हते, मालवणला नव्हते. लॉकडाऊन मध्ये बंद झालेल्या त्या गाड्यांच्या अजून त्यांना चालू लॉकडाऊन केलेल्या मध्ये बंद झालेल्या गाड्या काही त्यांनी चालू केल्यात, काही बंद ठेवल्यात. हा आपल्या जिथला विषय नाही, पुरा देशभरातला विषय आहे. ज्या गाड्याला पोटेन्शियल आहे, ज्या गाड्याला लोकांची डिमांड आहे किंवा लोकांचा डेटा आहे किंवा लोकांचा प्रतिसाद आहे, तिथं महसुलाचा विषय सुद्धा महत्वाचा आहे. आता पंढरपूरला जाणारी निजामाबाद पंढरपूर गाडी आहे, तिला तिकीटचं तर सोडा, तिला टीसी नसतो, गाडी पोलीस सिक्युरिटी नसते, रिझर्वेशन नाही. म्हणून ती गाडी आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिला क्लास 2 चे डबे लावून, सेकंड क्लासचे डबे लावून चांगल्या प्रकारची ती ट्रेन आपल्याला करून ती निजामाबाद पंढरपूर रेग्युलर तिला चालू ठेवायची आहे, हिची मागणी आहे. आपण तिच्या सुधारणा करून तिला चांगलं कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ज्या ज्या आपल्या प्रलंबित मागण्या ज्या ज्या विभागाच्या असतील त्या विभागावर आपण जाऊन त्या विभागातल्या मंत्री महोदयाला भेटून चांगल्या प्रकारचं काम करण्याची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने सगळी तयारी चालू आहे. त्यामुळे तुमचं योगदान सुद्धा आम्हाला खूप महत्वाचं आहे. शेवटी हा जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टिकोनातून विषय आहे, माझा एकट्याचा विषय नाही, सगळ्या परभणीकरांचा विषय आहे. जसं आपण मेडिकल कॉलेजचा लढा आम्ही परभणीकर म्हणून लढलो, त्या धर्तीवरच आम्ही परभणीकर म्हणून या शहराच्या या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला सगळ्याला संघटित होऊन लढायचंय. त्यामुळे आपण सगळ्याचं योगदान तेवढंच महत्वाचं, जेवढी आमची भूमिका महत्वाची आहे तेवढीच तुमची आहे, तेवढीच या शहरात राहणाऱ्या या जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे रडल्याशिवाय लेकराला मावी पाहिजेत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी संघटित जोपर्यंत त्याच्यावर भडीमार करणार नाही मागण्यांचा, त्यावेळेस तोपर्यंत आपल्या पदरात काही पडणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांची एक वाक्यता महत्वाची आहे, आमची रेटारेटी ही महत्वाची आहे. रेटारेटी केल्याशिवाय काही मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं होतं. पण आता आम्ही सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याशी आम्ही काही पूर्वी बोललेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला विकासासाठी निधी देण्याचं कमिटमेंट केलेलं आहे. म्हणून एवढा कॉन्फिडंट मी तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी बोलू इच्छितो. जर असं काही घडलं नसतं तर मी तुमच्याशी ह्या विषयावर बोललोही नसतो. पण विकासाच्या दृष्टिकोनातून आमचं पाऊल असेल आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील हे मी तुम्हाला सांगतो. परभणी जिल्ह्यात काय पाहणार आहे, जसं आणून वेगवेगळे आणून ते बेसिकचे राहावे ते असू द्यावे समाधान. मी आजपर्यंत लढलो पण ते विचारणं तुम्हालाही माहिती. हा, आणि विरोधात होतो तेव्हा काही लोकलचा कोणी माणूस लढला नव्हता, बाहेरचा माणूस लढला नव्हता, पुन्हा सिम्बॉल बी कोणता नव्हता. आता पुन्हा मी मूळ सिम्बॉलवरच आले, त्यामुळे त्याची चिंता करू नका. हो, आता ते त्यांना विचारणं मला उगाच आंदोलन करून का उपयोग आहे का? राज्य सरकारची तेवढी मानसिकता असली पाहिजे. आता आपल्याच भागातला एखादा आमदार जर असेल तिकडे झाला पाहिजे, आपण रेटून का उपयोग आहे? त्याच्यावर तुम्ही भडीमार करा, हे तुम्ही काय स्टेटमेंट करता, तुम्हाला नांदेड का पाहिजे, परभणी का नको, हे त्यांना विचार. झाले म्हणून तर काम झालं. तुम्ही बी बघितले सगळ्यांकडे, नवीन सांगायची गरज नाही. कळालं का? माझं काही नाही, माझ्या घरात कोणी लढलंय, माझा कोणी रिलेटिव्ह लढायला का? मी एकटा लढतोय, मी कार्यकर्त्यासाठी लढतो, मी कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतो. यश अपयश नंतरचा भाग राहिला. तो काही लोक सोयीने सोयरे झाले, ज्यांना निवडून आणताना तेव्हा सोयरे विरोधात होत, तेव्हा आम्ही सुद्धा सोबत. ते निवडून आल्यावर सगळे विसरून गेले, ते आता त्यांना नातं कोणतं जवळचं वाटतं. ठीक आहे, त्यांचं त्यांना लागला भाऊ. बघा, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मी बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे, तिकडे बी बाळासाहेब होते, इकडे बाळासाहेब. राहिला ठाकरे परिवाराचा विषय, ते आदरणीय आहेत, त्यांच्याविषयी आपण तज्ञ आहोत, त्यांच्याविषयी काही बोलायची इच्छा नाही, मी बोलू इच्छितही नाही.
आपण विकासात्मक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी जेव्हा पुढे आलो तर बाळासाहेबांचे विचार घेऊनच आलो, सोडून नाही आलो. हे लक्षात ठेवा. चलो